सर्वांना क्रांतिकारी जय भीम. मित्रांनो, जगाला शांतीचा, मानवतेचा, स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्यायाची शिकवण देणाऱ्या महाकारुणिक तथागत गौतम बुद्ध समतेचं राज्य निर्माण करून भारतामध्ये सर्वप्रथम लोकशाही अनुभव मंडपाच्या माध्यमातून स्थापन करणारे महात्मा बसवेश्वर, संत रोहिदास, आपल्या ओव्याच्या माध्यमातून लोकांना शहाणं आणि जागृत करणारे संत तुकाराम महाराज, बहुजनांच्या हातामध्ये तलवार देऊन स्वराज्य निर्माण करणारे, ज्या स्वराज्यामध्ये गरिबातील गरीब व्यक्तींना सुद्धा वाटत असतं की हे माझं स्वराज्य आहे, असे छत्रपती शिवाजी महाराज, स्वराज्याचं रक्षण करणारे छत्रपती संभाजी महाराज. सुरक्षेशिवाय कोणतीच गोष्ट शक्य होत नाही, म्हणून महात्मा फुलेंनी जो काही शाळेची स्थापना केली होती, त्या शाळेची स्थापना केल्यानंतर त्याला सुरक्षा इतकी महत्त्वाची होती, कारण की त्यावेळेसची जी व्यवस्था होती ती व्यवस्था शिक्षण व्यवस्था निर्माण करण्यासाठी अनुकूल नव्हती. त्यासाठी त्या शाळेला सुरक्षा देणारे आद्य क्रांतीवीर लहुजी साळवे. शिक्षणाशिवाय लोकांची उन्नती होऊ शकत नाही. गरिबांना जर सक्षम बनवायचं असेल तर त्याच्या पाठीमागे शिक्षण असलं पाहिजे, आणि शिक्षणच हे सर्व मुक्तीचा मार्ग आहे, असे आपले विचार आपल्या कृतीतून मांडणारे आणि बहुजन मुलांना का नाही शिकवणारे, त्याच्यासाठी शाळा स्थापन करणारे, अनेक शाळा, सामाजिक चळवळ असेल, राजकीय चळवळ असेल किंवा सांस्कृतिक चळवळ असेल, 1848 साली शाळा स्थापन करणारे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले. त्यावेळेसची अवस्था अशी होती की महिलांना घराच्या बाहेर पडू दिलं जात नव्हतं. महिला म्हणजे मूल आणि चूल इथपर्यंतच मर्यादित ठेवलं होतं. जर महिलांना शिक्षित करायचं असेल तर महिलांना शिक्षिका असली पाहिजे. या माध्यमातून महात्मा फुलेची पत्नी यांना सुद्धा शिकविण्यासाठी एक आणि महात्मा फुलेंनी तयार केला असे सावित्रीमाई फुले. सावित्रीमाई सोबत बहुजन विद्यार्थ्यांना शिकविणाऱ्या फातिमा शेख आणि धर्म नसलेली माणसे होत असे 1855 साली ज्ञानोदय या वर्तपत्रामध्ये निबंध लिहिणाऱ्या मुक्ता साळवे, ज्या महात्मा फुलेच्या शाळेमध्ये पहिल्या मुलगी होती. आरक्षणाचे जनक. आरक्षणाची गरज का निर्माण झाली? कारण की जो काही व्यवस्था होती ती व्यवस्थेमध्ये जे गरीब होते, जे शूद्र होते, त्यांना कुठेतरी मुख्य प्रवाहातून बाहेर ठेवलं होतं. त्यांना जर मुख्य प्रवाहात आणायचं असेल तर त्यांना आरक्षण किंवा अशा काही स्पेशल तरतुदी केल्या पाहिजेत, आणि ते तरतुदी छत्रपती शाहू महाराजांनी 26 जुलै 1902 साली केले. असे आरक्षणाचे जनक छत्रपती शाहूजी महाराज. आपल्या रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून आपली ज्ञानाची गंगा घरादारापर्यंत पोहोचणारे कर्मवीर भाऊराव पाटील, पंजाबराव देशमुख. साहित्याच्या माध्यमातून गरिबाचा आवाज बुलंद करणारे, लोककलेच्या माध्यमातून प्रबोधनाच्या माध्यमातून समाज जागृती करणारे साहित्यिक लोकशाहीर अण्णाभाऊ साठे. बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेले जा आणि घराच्या दरवाजावरती लिहून ठेवा, आम्हाला या देशाची शासनकर्ती जमात व्हायची आहे. या शासनकर्ती जमात बनणारे मान्यवर श्री कांशीरामजी, आणि ज्यांच्यामुळे माझ्या जीवनाचं सोनं झालं, ज्यांच्या संघर्षामुळे मला संघर्ष करण्याची ताकद मिळाली, आणि ज्यांच्यामुळे आपण आज इथं एकत्र जमलो असे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, विश्वरत्न, भारतरत्न, बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आणि ज्या महामानवांनी आणि महानायकांनी आपलं आयुष्य आपल्यासाठी घातलेलं आहे, लोककल्याणकारी राज्य निर्माण करण्यासाठी घातलं, अशा सर्व महामानवांना विनम्र अभिवादन करतो. आणि मला हे जे बोलण्याचं कलम 19 नुसार स्वातंत्र्य दिलेलं आहे, किंवा मला प्रत्येक गोष्टीमध्ये स्वातंत्र्य देणारे भारतीय राज्यघटनेला नमन करतो, आणि मी माझ्या भाषणाला सुरुवात करतो. मित्रांनो बघा, मंचावर उपस्थित कार्यक्रमाचे अध्यक्ष भागवतजी हुमणे साहेब, कार्यक्रमाचे उद्घाटक धनंजय तिरपुडे साहेब, सह उद्घाटक अनिताताई घुरे मॅडम, रोशनजी जांभूळकर साहेब, आणि जे मंचावरती उपस्थित आहेत, ज्यांचं वैयक्तिक मला नाव माहिती नसल्यामुळे मी त्यांची माफी मागतो, पण सर्व उपस्थित असलेले मंचावरती कार्यकर्ते, त्यानंतर माझ्या समोर बसलेले माझे बंधू भगिनींनो, मातांनो, आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हणले होते जर कोणत्याही देशाची उन्नती करायची असेल तर अगोदर महिलांना शिक्षित करा, कारण की जिच्या हाती पाळण्याची दोरी तीच जगाते उद्धारी. अशा माध्यमातून माझ्या समोर बसलेल्या जेवढ्या काही महिला आहेत त्यांना सुद्धा अभिवादन करतो, आणि मी माझ्या भाषणाला सुरुवात करतो.
भाषणाला सुरुवात करण्याच्या अगोदर मला आयोजकांनी सांगितलेलं आहे की 20 ते 25 मिनिटच माझ्याकडे टाइम आहे. 20-25 मिनिटाच्या आतच मला सर्व काही सांगायचं आहे. तरी मी त्यांनी सांगितलेला जे टाइम आहे त्या वेळेमध्येच मी माझं भाषण संपविण्याचा प्रयत्न करतो. तर बघा मित्रांनो, भाषण सुरू करण्याच्या अगोदर तुम्हा सर्वांना क्रांतिकारी जय भीम. आता जय भीम म्हणल्यानंतर तुम्हाला वाटत असेल की जय भीम का म्हणलं पाहिजे, जय भीम हा नारा कशासाठी दिला पाहिजे. अगोदर जोहार माय बाप म्हणलं जायचं, अगोदर अशा अनेक गोष्टी म्हणल्या जायच्या अभिवादन करण्यासाठी. पण ज्या दिवशी बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला समतेचं, स्वातंत्र्य, न्यायाचं राज्य दिलं, त्यानंतर आम्ही बाबासाहेबांना आमचे सर्व मानलं. आई वडील बाप जे काही असतील ते सर्व आम्ही बाबासाहेबांना मानलं आणि आमचा आदर्श सुद्धा बाबासाहेबांना म्हणून त्याच्यानंतर आम्ही जय भीम घालायला सुरुवात केली. जय भीमची सुरुवातच मुळात तुमच्या विदर्भामध्ये, माझं नाव आहे मुळात खरं सांगायचं म्हणलं तर सिद्धोधन आंबेगावेची मराठवाड्यामध्ये आहे. मी मराठवाड्यातला आहे, लातूर जिल्ह्याचा. पण बाबासाहेब आंबेडकरांचा जय भीमचा नारा मुळात जाहीर झाला तो एल.एन. हरिदास नावाचा व्यक्ती जो विदर्भातला आहे, नागपूर साईडचा. त्यामुळे जय भीम म्हणजे काय, हजारो करोडो लाखो लोक जर चुकीच्या विरुद्ध बाजूने पुढे असतील तर एकटाच व्यक्ती जय भीमच्या नाऱ्याने जर त्यांच्या विरोधामध्ये आवाज उठवत असेल तर ते जय भीम आहे. जो सत्याची कास धरतो, जो सत्याला सामोरे जातो, जो कुणाला निडरपणे एकाने भीती न बाळगता एकाने सामोरं जातो, असा व्यक्ती जय भीम म्हणतो. त्यासाठी मी कुणाला भीत नाही, कारण का माझ्या पाठीमागे भारतीय संविधान आहे, माझ्या पाठीमागे बाबासाहेब आंबेडकरांचा हात आहे, माझ्या पाठीमागे सर्व महापुरुषांचा हात आहे, ज्यांनी मला इथं स्टँड होण्यासाठी प्रयत्न केलेला आहे, त्यांचं आयुष्य घातलं आहे. त्यामुळे तुम्हाला परत एकदा सर्वांना क्रांतिकारी जय भीम. आणि मला बाबासाहेब आंबेडकरांबद्दल बोलण्याचं वेळ दिलेली आहे. त्यानंतर माझ्या मते द्वितीय वर्धापन, लुंबिनी बुद्धविहाराचे द्वितीय वर्धापन आहे, त्यानिमित्त हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलं होतं. लुंबिनी बुद्धविहार, संविधान चौक, बोरगाव इथं चांगल्या पद्धतीनं आयोजन केलेलं आहे. त्या सर्व आयोजकाचा सुद्धा मनापासून आभार मानतो. त्यानंतर हे जे कार्यक्रम आहे बघा, कोणत्याही गोष्टीमध्ये समाज जागृती, राजकीय जागृती, सांस्कृतिक जागृती होणं गरजेचं आहे. आताची जो मीडिया आहे, आताचा जो काही व्यवस्था आहे ती सोशल मीडियाच्या नादी लागून पूर्णपणे भरकटलेली आहे. विद्यार्थी असतील, तरुण असतील, कोणी पण असेल, सोशल मीडियाला जे आपण चमकतं सितारा दिसतात त्याच्या नादी लागून जे आपलं काही आयुष्य आहे ते कुठेतरी मातीमोल करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांना सुद्धा मी पूर्ण ताकदीनं आणि चांगल्या पद्धतीनं सांगतो की जर आपल्याला आपला विकास करायचा असेल तर शिक्षण हे आपलं हत्यार असलं पाहिजे. नेल्सन मंडेला साहेबांनी म्हणले होते की एज्युकेशन इज द मोस्ट पॉवरफुल वेपन्स कॅन बी चेंज द वर्ल्ड. म्हणजे शिक्षण हे असं हत्यार आहे जे तुम्ही त्याच्या माध्यमातून जग बदलू शकता. त्यासाठी शिक्षणाची कास धरा. ज्या ज्या महापुरुषांनी शिक्षणासाठी प्रयत्न केले आहेत त्यांचं वाचन करा. जोपर्यंत वाचणार नाही तोपर्यंत समजणार नाही, जोपर्यंत समजणार नाही तोपर्यंत आपण कुणाची तर गुलाम असणार. ही जर गुलामी आपल्याला दूर करायचं असेल तर त्याच्या विरोधामध्ये बंड केलं पाहिजे आणि बंड करण्यासाठी तुम्ही शिक्षित असलं पाहिजे, बरोबर. त्यासाठी शिक्षणाची कास धरा. माझ्या आयुष्यामध्ये मी बाबासाहेब आंबेडकरांना का मानतो, बाबासाहेब आंबेडकरांना आदर्श का मानतो, त्याचं कारण एक आहे. बाबासाहेब ज्या गरिबीतून समोर आलेले आहेत बघा, 1891 साली बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म झाला. 1907 पर्यंत शिक्षणाची अवस्था अशी होती की बाबासाहेब शाळेच्या बाहेर शिकले होते. जो मुलगा शाळेच्या बाहेर शिकला होता, शाळेच्या भिंतीच्या बाहेर बसून शिकत होता, त्या व्यक्तीनं काही दिवसानंतर या भारताचं संविधान लिहिलेलं आहे. ही सगळ्यात मोठी ताकद आहे शिक्षणाची. त्यासाठी शिक्षणाचं महत्त्व जर तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर बाबासाहेबांचा आदर्श आपल्या समोर असणं गरजेचं आहे, बरोबर. त्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी जो काही मार्ग आपल्याला सांगितलेला आहे शिक्षणाचा, शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. आता संघटित तर आपण शिकलो तर आपण सर्वजणच संघटित होण्याचा प्रयत्न करत आहोत. संघर्ष नेमका कशासाठी करायचे आहे? संघर्ष ह्यासाठी करायचे आहे की समतेचं राज्य निर्माण झालं पाहिजे, लोककल्याणकारी राज्य निर्माण झालं पाहिजे, लोकांचं कल्याण झालं पाहिजे, गरीबातील गरीब व्यक्तीला सुद्धा न्याय मिळाला पाहिजे. न्याय नसेल तर तो अवस्था जी मनुवादी अवस्था होती, जी 2500 ते 3500 वर्षापासून आपल्यावरती लादलेली होती, ती अजून परत येऊ शकते. त्यासाठी अभ्यास हे सगळ्यात मोठा माध्यम आहे आपणाला आपली गुलामी, आपली गरिबी दूर करण्याचं. त्यासाठी बाबासाहेबाचा संदेश आपण सर्वत्र मान्य केला पाहिजे आणि स्वीकारला पाहिजे. बघा, बाबासाहेब आंबेडकरांनी नेमकं काय केले?
बाबासाहेब आंबेडकरांचा इतका जय जयकार का होतो? अनेक महापुरुषांनी प्रयत्न केले, पण बाबासाहेब आंबेडकरांचा प्रयत्न, बाबासाहेब आंबेडकरांचा संघर्ष आहे जो, तो इतरांपेक्षा वेगळा आहे. त्याचं रिझन हे आहे, त्याचं कारण हे आहे, बाबासाहेब आंबेडकरांची जात. आता जातीचं बोलायचं झालं तर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं 1935 साली, मी ज्या हिंदू धर्मात जन्माला आलो असलो तरी मी हिंदू म्हणून मरणार नाही. ह्याचा अर्थ असा आहे का की बाबासाहेब आंबेडकरांना हिंदू धर्माचा राग होता? मुळीच नाही. त्याचं रिझन हे होतं, त्याचं कारण हे होतं, त्यांनी जो प्रयत्न केला होता हिंदू धर्मामध्ये बदल करण्याचा, ते शक्य दिसत नव्हता. म्हणून 1956 साली बाबासाहेब आंबेडकरांनी सत्य, अहिंसा आणि न्यायाचा धम्म जो बौद्ध धर्म आहे तो स्वीकारला आणि आपल्या सर्वांना न्याय व्यवस्था दिली जी बुद्धाने सांगितली होती. त्यासाठी बाबासाहेबांचा आदर्श आपल्याला समोर ठेवायचा आहे. तुम्हाला माहिती असेल, छत्रपती शाहू महाराजांनी 26 जुलै 1902 रोजी आपल्याला आरक्षण दिलं होतं. आता आरक्षण म्हणजे काय? आरक्षणाच्या बाबतीत पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह म्हणजे सकारात्मक आणि नकारात्मक ह्या दोन्ही बाजू येतात. आता सकारात्मक बाजू काय? जे वंचित होते, जे गरीब होते, जे पिडलेले होते, ज्यांना मुख्य प्रवाहापासून दूर ठेवलेलं होतं, अशा लोकांना, अशा व्यक्तींना, अशा घटकांना समोर आणण्यासाठी छत्रपती शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थानामध्ये 26 जुलै 1902 रोजी 50% आरक्षण दिलं. त्या आरक्षणाचा फायदा काय झाला? तर त्या आरक्षणाचा फायदाच हे झाला की जे काही गरीब लोक होते, जे काही जातीने पिडलेले होते, ज्यांना जातीच्या नावावरून, धर्माच्या नावावरून दूर ठेवलेलं होतं, त्यांना मुख्य प्रवाहात आणलं गेलं. कुलकर्णी पद्धत बंद केली शाहू महाराजांनी. कुलकर्णी पद्धत का बंद केली? त्याचं कारण हे होतं की एकाच जातीचं वर्चस्व निर्माण होत होतं. कुलकर्णी पद्धतीच्या जागी छत्रपती शाहू महाराजांनी तलाठी पद्धत सुरू केली. आता जे तलाठी दिसतं आपल्याला, ती तलाठी छत्रपती शाहू महाराजांच्या काळामध्ये 1918 साली सुरू झालेली आहे मित्रांनो, बरोबर. त्यानंतर सयाजीराव गायकवाड साहेबांनी सुद्धा बाबासाहेब आंबेडकरांना परदेशामध्ये शिकण्यासाठी मदत केले होते. तसंच त्या माध्यमातून 1920 साली छत्रपती शाहू महाराजांनी बाबासाहेब आंबेडकरांना सांगितलं होतं की डॉक्टर भीमराव आंबेडकर हे तुमचे पुढचा दलितांचा नेता आहे. जर दलितांचा कोणी उद्धार करणार असेल तर डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर असतील, असं छत्रपती शाहू महाराजांनी 1920च्या माणगाव परिषदेमध्ये सांगितलं होतं. तेच कुठेतरी पुढे चालून खरं ठरलं आणि एक नंतर दलितांचा उद्धारक असेल. माझ्या मते मी बाबासाहेब आंबेडकरांना कधीच दलितांचा उद्धारक म्हणणार नाही. त्याचं कारण हे आहे, जेवढ्या काही जाती असतील, ते जात असेल, महार असेल, मांग असेल, ढोर असेल, साळी असेल, तेली असेल, कुणबी असेल, त्यानंतर SC ST OBC, बौद्ध, हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई, जैन, ह्या कोणत्याही 18 पगड जाती असतील, 12 बरुतेदार असतील, 18 आलुतेदार असतील, या सगळ्या जातींचा कल्याण करण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं. त्यासाठी माझ्या मते बाबासाहेब आंबेडकरांना फक्त दलितांचा नेता म्हणणं हे चुकीचं आहे. जरी त्यांचा लढा अस्पृश्यांना संघटित करण्याचा असला तरी त्यांचं कार्य मात्र भारतातले जेवढे काही प्रत्येक जाती आणि गटातील लोक होते त्यांना सुद्धा संघटित करण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. त्यासाठी मित्रांनो, बाबासाहेबांना जर दलितांचा नेता म्हणण्यापेक्षा बाबासाहेबांना ह्या भारताचा, आधुनिक भारताचा निर्माता म्हणलं तर ते योग्य राहील असं मला वाटतं. त्यासाठी ह्यापुढे कधी पण बाबासाहेब आंबेडकरांना कधीच दलिताचा नेता म्हणायचं नाही. दलिताचा नेता म्हणलं तर बाबासाहेबांना एका गटामध्ये बसवतो, बाबासाहेबांना स्पेसिफिक गटामध्ये ठेवतो. बाबासाहेबाचं काम स्पेसिफिक गटामधलं नाही आहे. बाबासाहेबाचं काम भारतातल्या शेवटच्या गरीबातल्या गरीबांना न्याय देण्याचा आहे. भारतीय संविधान निर्माण करण्याचं खूप मोठं जोखमीचं काम बाबासाहेबांनी पूर्ण केलेलं आहे. 2 वर्षे 11 महिने 18 दिवस बाबासाहेबांनी मसुदा समितीवरती काम करून एक चांगलं न्यायप्रिय लोकांचं कल्याण करणारं काम बाबासाहेबांनी दिलंय. त्या संविधानामध्ये फक्त अस्पृश्यांना किंवा दलितांनाच हक्क आहेत का? तसं काहीच नाही. कोणत्या तरी साहेबांनी आता म्हणले होते की ओबीसींना 340 कलम आहे, बरोबर. त्याच्यानंतर 341 कलम SC ला आहे, 342 कलम ST ला आहे. ओबीसींना आरक्षण देण्यासाठी बाबासाहेबांनी त्यांच्या कायदेमंत्री पदाचा राजीनामा दिला. बाबासाहेबांनी जो कायदेमंत्री पदाचा राजीनामा दिला होता त्याचे मूळ कारण 5 होते. त्या 5 मूळ कारणापैकी 2 एक होतं हिंदू कोड बिल, जे महिलांना न्याय देण्याचा प्रयत्न करत होतं, महिलांना कौटुंबिक हिंसाचारापासून दूर करण्याचा प्रयत्न करत होतं, महिलांना पोटगी देण्याचा अधिकार होता, महिलांना सुरक्षा प्रदान करण्याचा अधिकार होता. त्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रयत्न केला
परंतु त्यावेळेसचे जे काही पंडित नेहरू असतील, सरदार वल्लभभाई पटेल असतील, डॉक्टर राजेंद्र प्रसाद असतील, यांनी मात्र हिंदू कोड बिलाला समर्थन दिलं नाही. त्यामुळे त्या रागामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी कायदे मंत्री पदाचा राजीनामा दिला. अजून एक कारण होतं, ते म्हणजे ओबीसीचं आरक्षण. ओबीसींना जर संघटित करायचं असेल, ओबीसींना जर शिक्षित करायचं असेल, तर बाबासाहेबांनी ओबीसी साठी आरक्षणाची तरतूद केली होती. सांगायचं झालं तर पंजाबराव देशमुख यांनी जे अमरावतीच्या इथं, जे विदर्भातले इथं, त्यांनी त्यावेळेस संविधान सभेमध्ये बाबासाहेबांना सांगितलं होतं की कुणबी समाजाला आरक्षण किंवा आजचा इथला कुणबी मराठवाड्यामध्ये मराठा समाजाला आरक्षण देण्याचा प्रयत्न करा. ते आरक्षण 26 जुलै 1902 साली छत्रपती शाहू महाराजांनी मराठा समाजासहित सर्व लोकांना दिलं होतं. पण 1950 साली 26 जानेवारी 1950 ला जी संविधानाची अंमलबजावणी झाली, त्यामध्ये मात्र कुणबी समाजाला आरक्षण किंवा ओबीसी समाजाला आरक्षण नव्हतं. पण बाबासाहेबांनी प्रयत्न केला होता, पण ते शक्य झालं नाही. त्याच्या माध्यमातून पुढे चालून 1953 साली काकासाहेब कालेलकर नावाचं कमिशन बसलं होतं. काकासाहेब कालेलकर नावाच्या कमिशननं भारतामध्ये ओबीसीची संख्या 52% सांगितली. पण ते काकासाहेब कालेलकरनं परत एक शब्द सांगितला होता, मी जरी ओबीसीची संख्या शोधली असली तरी मी ओबीसींना आरक्षण देण्याच्या समर्थनात नाही. त्यामुळे त्यावेळेस ओबीसींना आरक्षण दिलं गेलं नाही. नंतर 1977 साली बिहारचे मुख्यमंत्री बीपी मंडल, ज्याला बिंदेश्वर प्रसाद मंडल म्हणतात, अशा या व्यक्तीच्या नेतृत्वाखाली आयोग नेमण्यात आला ओबीसीचा. त्यांनी सुद्धा सांगितलं 52% लोकसंख्या ओबीसींची आहे. त्याचाच आधार घेऊन 1990 साली ओबीसींना व्हीपी सिंग यांनी, जे भारताचे पंतप्रधान होते, त्यांनी ओबीसींना आरक्षण दिले. समजत आहे मित्रांनो? त्यासाठी बाबासाहेबांचा लढा फक्त शूद्रांसाठीच आहे का? बाबासाहेबांचा लढा फक्त दलितांसाठीच आहे का? बाबासाहेबांचा लढा फक्त बहुजनांसाठीच आहे का? नाही. बाबासाहेबांनी ब्राह्मण लोकांसाठी सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात कार्य केलेलं आहे. त्याचं कारण काय असेल बरं? त्याचं कारण हे आहे, ब्राह्मण लोकांना हेच समजत नव्हतं, माणूस कोण आणि गुरेढोरे कोण आहेत. तुम्हाला बाबासाहेबांचा समती 14 तळ्याचा सत्याग्रह माहिती आहे. 1927 साली बाबासाहेब आंबेडकरांनी 14 तळ्याचा सत्याग्रह केला. त्या 14 तळ्यामध्ये गुरे ढोरे पाणी पिऊ शकत होते, पण माणसं पाणी पिऊ शकत नव्हते. त्याच्यासाठी बाबासाहेबांनी लढा केला. आता तो लढा अशासाठी होता की गुराढोरांना जर पाणी पिण्याचा अधिकार असेल, तर माणसाचा जन्म घेऊन माणसासारखे असणाऱ्या आम्हाला का पाणी पिण्याचा अधिकार नाही? तरी तुम्हाला त्याच्या नंतर सांगतो, तो 14 तळ्याचा सत्याग्रह झाल्यानंतर, 14 तळ्याचा सत्याग्रह झाल्यानंतर ते 14 तळ गोमूत्रानं शुद्ध करण्यात आलं. म्हणजे त्या पाण्यामध्ये गोमूत्र टाकून शुद्ध करण्यात आलं. म्हणजे इतकी वाईट अवस्था दलितांची, अस्पृश्य लोकांची होती. या अस्पृश्यांना जर समतेचं आणि न्यायाचं राज्य निर्माण करायचं असेल, तर बाबासाहेबांनी जो लढा दिलेला आहे, त्या लढ्याचा आपण एक विद्यार्थी, आपण तरुण किंवा जे काही लोक असतील त्यांनी त्याचा अभ्यास केला पाहिजे. कोणत्या पद्धतीनं आपणाला इथं संघटित करण्याचा प्रयत्न बाबासाहेबांनी केला आहे ते समजून घेतलं पाहिजे. तरच पुढची येणारी पिढी आहे का नाही, आपले येणारे लेकरं हे संघटित असतील. नाहीतर काही सांगता येत नाही पुढे काय होईल. जर अवस्था मागच्या 2,500-3 हजार वर्षाची जर परत झाली, तर ती अवस्था आपणाला शक्य होणार नाही. कारण का, जी काय व्यवस्था ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र होते, त्या शूद्रांना परत त्याच अवस्थेत राहावं लागल. गुलामी काही त्यांची दूर होणार नाही. आणि गुलामाला गुलामीची जाणीव करून दिलं तरच ते बंड करतील. पण गुलामाला गुलामीची जाणीव करून देण्यासाठी कोणीतरी पाहिजे. जो व्यक्ती आपल्याला बाबासाहेब आंबेडकरांच्या रूपाने भेटला होता, पुढे भेटेल का नाही याची आपल्याला माहिती नाही. त्यासाठी तुम्ही सर्वांनी, जे तरुण आहेत, जे चांगल्या पद्धतीने अभ्यास करतात, त्यांनी परत एकदा चांगल्या पद्धतीनं अभ्यास करून बाबासाहेबाचा किंवा फुले शाहू आंबेडकरांचा जो लढा आहे, संविधानाचा अभ्यास केला पाहिजे. जोपर्यंत संविधानाचा अभ्यास करणार नाही, तोपर्यंत तुम्हाला समजणार नाही की तुमच्यासाठी संविधानामध्ये कोणत्या तरतुदी आहेत. समजत आहे? त्यासाठी संविधानाचा अभ्यास करणं म्हणजे काय, संविधान म्हणजे काय. संविधान प्रत्येक, बघा जगामध्ये जेवढे देश आहेत त्या प्रत्येक देशामध्ये एक संविधान असतं. जसं भारतामध्ये आहे तसं प्रत्येकाचे. संविधान म्हणजे काय नाही, संविधान म्हणजे नियम. पण ते नियम कोणत्या पद्धतीचे आहेत? ते नियम अशा पद्धतीचे आहेत, स्वातंत्र्य. आता स्वातंत्र्य म्हणजे काय, अगोदर शूद्र लोकांना सार्वजनिक ठिकाणी फिरण्याचा अधिकार नव्हता. अगोदर शूद्र लोकांना कुठेही बोलण्याचा अधिकार नव्हता. अगोदर शूद्र लोकांना गळ्यामध्ये मडकानी पाठीला झाडू लावूनच फिरावं लागायचं. थुंकायचं जरी असेल
तर ऐकाने त्या मडक्यात थुंकावं लागायचं आणि पावलाचे ठसे परत राहू नये म्हणून त्या झाडून साफ करत जावं लागायचं. अशी अवस्था बाजीराव पेशव्याच्या दुसऱ्या काळामध्ये होती. ती अवस्था परत येणार नाही याची काळजी आपण तरुण म्हणून घेतलं पाहिजे. आणि त्याच्यासाठी आपल्याला तलवार हातामध्ये घ्यायची गरज नाही. तुमच्या हातामध्ये जर बाबासाहेब आंबेडकरांची इतकी पेन बी जर असेल तर आपण तशा प्रकारची व्यवस्था परत होऊ देणार नाही. पण त्याच्या पाठीमागे तुम्हाला काय करावं लागेल? शिकावं लागेल, शिक्षण घ्यावं लागेल. बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षणाची व्याख्या कशी केलेली आहे? शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे. ते फक्त बोलण्यासाठी नाही. समजत आहे? फक्त उठलं, बाबासाहेब आंबेडकरांचं भाषण सुरू केलं आणि म्हणलं शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे. ते त्यासाठीच नाही. शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे. जो कोणी प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. म्हणजे काय? जो कोणी तो शिक्षणाचं दूध पिईल तो कुणाचीही गुलामी करणार नाही, कुणाच्याही वर्चस्वाखाली असणार नाही, कुणाच्याही नियंत्रणाखाली असणार नाही, कोणालाही उठल्यानंतर जोहार मायबाप म्हणणार नाही. तो तडाख्यानं म्हणेल तुला जेवढा अधिकार आहे तेवढाच मला अधिकार आहे. तुला सुद्धा कलम 14 समानतेचा अधिकार दिलाय आणि मला सुद्धा कलम 14 समानतेचा अधिकार दिले. त्यासाठी मी ह्याच्या पुढे तुला जोहार मायबाप म्हणणार नाही ना, तुला तशा प्रकारची एकाने वंदना करणार नाही. अशा प्रकारचा बदल भारतीय संविधानानं आपल्यामध्ये केलेला आहे. समजा मित्रांनो, त्यासाठी बाबासाहेबांना वाचणं खूप गरजेचं आहे. बाबासाहेबांना जर समजून घ्यायचं असेल तर बाबासाहेबांचं एक वाक्य लक्षात ठेवायचं. बाबासाहेबांनी सांगितलं होतं की राजकीय सत्तेची चावी ज्यांच्या हातामध्ये आहे तो घटक कधीच कुणाचा गुलाम होत नाही. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र आणि महात्मा फुलेंनी जी व्यवस्था सांगितली होती ती अतिशूद्राची, ती घटक परत येणार नाही. ते मडके परत आपल्या हातामध्ये येणार नाही. ती अवस्था परत आपली होणार नाही. यासाठी आपण संघटित असलं पाहिजे. यासाठी आपण संघर्ष केला पाहिजे. चुकीच्या ठिकाणी विरोध केला पाहिजे. बरोबरला बरोबर आणि चुकीला चूक म्हणण्याची ताकद ठेवली पाहिजे. तरच आपला समाज संघटित होणार आहे. तरच आपला समाज सुशिक्षित होणार आहे. शिक्षण घेणं आजकाल MA, BA, PhD किंवा कितीही मोठ्या प्रमाणामध्ये शिक्षण असलेले लोक असतील, पण शिक्षण सुशिक्षित आणि शिक्षित यामध्ये फरक आहे. आपल्याला सुशिक्षित व्हायचे आहे. सुशिक्षित व्हायचं म्हणजे काय? आपल्यावर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडायचा आहे. आपल्यावर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडायचा आहे. आपणाला गुलाम करणाऱ्या षडयंत्राला फेकून द्यायचे आहे. आपणाला सगळ्यात मोठा जो अधिकार मिळाला त्या अधिकारांचा वापर करायचा आहे. आणि सगळ्यात मोठे बडी जगह हासिल करो. बाबासाहेब काय म्हणतात? बडी जगह हासिल करो. आता बडी जगह हासिल करो म्हणजे काय? खासदार व्हायचे का? आमदार व्हायचे का? ते तर व्हायचंच आहे. आणि तुमच्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये 330 ते 333 पर्यंत राजकीय आरक्षण दिलेलं आहे. जे काही लोक म्हणतात की बाबासाहेब आंबेडकरांनी फक्त 10 वर्षाचं आरक्षण दिलंय, ते सरासर चूक आहे. ते गलत आहे पूर्णपणे. 10 वर्षाचं आरक्षण फक्त कोणतं आहे? तर ते राजकीय आरक्षण आहे. जे राजकीय आरक्षण म्हणजे काय? तुमचा भंडारा जिल्हा किंवा तुमचा भंडारा तालुका SC साठी राखीव आहे, बरोबर? तर ते SC साठी राखीव आहे, ते राजकीय आरक्षण आहे. ते आरक्षण 10 वर्षासाठी आहे. पण 15/4 आणि 16/4 मध्ये जे सामाजिक आणि शैक्षणिक आरक्षण आहे ते तोपर्यंत आहे जोपर्यंत समता प्रस्थापित होणार नाही, जोपर्यंत न्यायाचं राज्य स्थापित होणार नाही, जोपर्यंत गरीबातील गरीब व्यक्तीला वाटणार नाही की माझं सुद्धा प्रतिनिधित्व तयार झालं नाही, तोपर्यंत आरक्षण आहे. त्यासाठी त्या आरक्षणाचा फायदा घ्या. बाबासाहेबांनी आरक्षण दिले सांगायचं काम नाही आहे. उगाच माझ्या बाबासाहेबांनी दिलंय, माझ्या बाबासाहेबांनी दिलंय, पण तुम्हाला बाबासाहेबांना माहित नसतील तर काय कामाचं आहे? बाबासाहेबांनी माझ्यासाठी नेमकं काय केलंय? बाबासाहेब आंबेडकरांनी हा संघर्ष इतका काय केला? करोडो लोक बाबासाहेब आंबेडकरांच्या त्या काळामध्ये विरोधात होते. एकटाच माणूस लढत होता आणि सांगत होता ज्या वेळेस देश आणि माझ्यामध्ये म्हणजे बाबासाहेबांमध्ये देशामध्ये आणि माझ्यामध्ये संघर्ष निर्माण होईल त्यावेळेस मी देशाला प्राधान्य देईन आणि ज्या वेळेस देशामध्ये आणि माझ्या समाजामध्ये संघर्ष निर्माण होईल त्यावेळेस माझ्या समाजाला प्राधान्य देईन, असं बाबासाहेबांनी त्यावेळेस सांगितलं होतं. त्यासाठी ते संघर्ष आपल्याला दूर करायचे आहे. तो संघर्ष आपल्याला कसा असला पाहिजे? ते बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वासारखा असला पाहिजे. ते समजून घेतला पाहिजे. तो सतत वाचला पाहिजे. पुणे कराराचं तुम्हाला माहितच आहे. पुणे करार काय? जो तो भाषण करताना म्हणतो पुणे करार, पुणे करार. पुणे करारानं आमचं वाटोळा केलं. पुणे करारानं महात्मा गांधीजी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामध्ये पुणे करार झाला. पुणे कराराची खासियत काय होती? 1909 साली एक मोर्ले मिंटो कायदा आला होता. त्या मोर्ले मिंटो कायद्याने मुस्लिम धर्माला, जे मुस्लिम समाजाचे लोक आहेत त्यांना स्वतंत्र मतदारसंघ दिलं होतं.
स्वतंत्र मतदारसंघ आणि संयुक्त मतदारसंघामध्ये काय फरक असतो? स्वतंत्र मतदारसंघ म्हणजे काय? एका एससीच्या लोकांना जर तिथली जागा राखीव असेल तर मतदान करणारे सुद्धा एससीचेच असतील, ते स्वतंत्र मतदारसंघ. आणि संयुक्त मतदारसंघ म्हणजे काय? एससीला जर राखीव जागा असेल तर मतदान थांबणारा उमेदवार हा एससीचा असेल, पण मतदान करणारा मात्र सर्व जाती धर्माचे असतील, ते संयुक्त मतदारसंघ. 1909 साली मोर्ले मिंटो कायद्यानुसार मुस्लिमांना स्वतंत्र मतदारसंघ देण्यात आलं होतं. मुस्लिमांना स्वतंत्र मतदारसंघ देण्यात आलं. 1919च्या मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड कायद्यानुसार मुस्लिम, सीख, ख्रिश्चन, अँग्लो इंडियन यांना स्वतंत्र मतदारसंघ देण्यात आलं. त्या अगोदर साऊथ बोरो कमिशन नावाचं एक कमिशन भारतात आलं होतं. त्या साऊथ बोरो कमिशन मध्ये सुद्धा बाबासाहेबांनी मागणी केली होती की दलितांची, अस्पृश्यांची जर उन्नती करायचं असेल तर त्यांना मुख्य प्रवाहात आणलं पाहिजे, आणि मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांच्या हातामध्ये सत्तेची चावी दिली पाहिजे. आणि ती सत्तेची चावी म्हणजे काय? स्वतंत्र मतदारसंघ. स्वतंत्र मतदारसंघ तिथं मागणी केले. 1927 साली भारतामध्ये सायमन कमिशन आलं. सायमन कमिशनच्या समोर सुद्धा बाबासाहेबांनी स्वतंत्र मतदारसंघाची मागणी केली. नंतर 1930 ते 1932 साली राऊंड टेबल कॉन्फरन्स, त्याला आपण गोलमेज परिषदा म्हणतो, गोलमेज परिषदा पार पडल्या. त्या गोलमेज परिषदामध्ये सुद्धा बाबासाहेबांनी स्वतंत्र मतदारसंघाची मागणी केली होती. स्वतंत्र मतदारसंघाची मागणी बाबासाहेबांची स्वीकारली गेली. 16 ऑगस्ट 1932 साली रॅमसे मॅकडोनाल्ड नावाचा एक ब्रिटनचा व्यक्ती आहे, इंग्लंडचा, त्याने जातीय निवाडा जाहीर केला. आणि त्या जातीय निवाड्यामध्ये शूद्र लोकांना, अस्पृश्य लोकांना स्वतंत्र मतदारसंघ जाहीर केले. पण महात्मा गांधीजी उपोषणाला बसले, मरणांतिक उपोषण. आता मरणांतिक उपोषण म्हणजे काय? जोपर्यंत शूद्र अस्पृश्य लोकांचं स्वतंत्र मतदारसंघ बरखास्त करणार नाही तोपर्यंत मी उपोषण सोडणार नाही. माझं मरण असेल एक, नाहीतर स्वतंत्र मतदारसंघ सोडा. या कारणावरून 24 सप्टेंबर 1932 रोजी महात्मा गांधीजींच्या जीवनाचा विचार करून बाबासाहेबांनी पुणे करारावरती सह्या केल्या. आणि जे स्वतंत्र मतदारसंघ होतं ते स्वतंत्र मतदारसंघ कुठेतरी दूर झालं आणि संयुक्त मतदारसंघ देण्यात आलं. तोच संयुक्त मतदारसंघ आता आपल्याला 1950 साली लागू झालेल्या राज्यघटनेमध्ये सुद्धा दिसतं. आता त्या संयुक्त मतदारसंघाचा फायदा करून घ्यायचा असतं. फायदा करून घ्यायचं म्हणजे तिथं असे व्यक्ती, एक मान्यवर कांशीरामजी म्हणून येतं, त्यांचं वाक्य आहे, जिस बाप के बेटे लायक होते हैं उसी बाप की इज्जत होती है, जिस बाप के बेटे नालायक होते हैं उसी बाप की बेइज्जती होती है. आपण लायक बापाचे लायक लेकर आहोत, आणि त्या लायक लेकर असल्यामुळे आपल्याला बाबासाहेबांचा लढा समोर घेऊन जायचा आहे. आणि तो समोर घेऊन जाण्यासाठी आपल्याला संघटित व्हायचे आहे. प्रत्येक क्षेत्रामध्ये आपला ठसा उमटवायचा आहे. हे IAS असेल, IPS असेल, IRS असेल, डेप्युटी कलेक्टर असेल, DYSP असेल, PSI असेल, तुम्ही कोणत्याही ठिकाणी जा, फक्त मजबूतीचं ठिकाण काबीज करा. फक्त बडी जगा हासिल करो. बाबासाहेबांनी असे नाही सांगितले फक्त माझं नाव गाजवा, फक्त माझं गुणगान करा, बाबासाहेबांनी असं केले, बाबासाहेबांनी तसं केले. बाबासाहेबांचा लढा समजून घेऊन बाबासाहेबांच्या जीवनाचा जो संदेश आहे तो संदेश आपल्याला स्वीकारला पाहिजे. आणि त्या संदेशाचं अंमलबजावणी आपल्या आयुष्यामध्ये केली पाहिजे. आणि जी बडी जगा आहे ती आपण स्वीकारली पाहिजे. त्यासाठी अभ्यास करा. अभ्यासाशिवाय ज्ञान सत्ता सर्व सत्तेचं मूळ आहे. तुम्हाला अर्थ कळतंय? जेवढ्या काही सत्ता जगामध्ये आहेत त्या सत्तेच्या मुळाशी ज्ञान सत्ता आहे. तुम्ही जर ज्ञानावर सत्ता काबीज केली तर तुम्हाला कोणतीही सत्ता पूर्ण दूर ठेवणार नाही. त्यासाठी ज्ञानावर सत्ता काबीज करण्याचा प्रयत्न करा. आणि त्या माध्यमातून आहे का नाही, त्याच्या पाठीमागे रिझन बघा. मी परत शिक्षणच का सांगतो? शिक्षणाशिवाय आपली उन्नतीच नाही. ती कोणत्याही जाती धर्माचा असो. गरीब आहे त्याच्या पाट्याची गरिबी मिटवायची आहे. गरिबीत जन्म घेणं गुन्हा नाही, गरिबीत मरणं मात्र गुन्हा आहे. आपण कोणत्या जातीत जन्म घ्यावा, कोणत्या धर्मात जन्म घ्यावा, श्रीमंत घरामध्ये जन्म घ्यावा की गरीब घरामध्ये जन्म घ्यावा ही आपल्या हातामध्ये नाही. पण गरिबीत जन्म घेऊन गरिबीत मरणं मात्र आपल्या हातामध्ये, बरोबर? त्यासाठी गरिबीत मरायचं नाही. आपल्याला श्रीमंत व्हायचे आहे. श्रीमंत होताना एक गोष्ट, फक्त माझंच घर भरलं पाहिजे, माझ्याच लेकरांचं कल्याण झालं पाहिजे, माझीच फॅमिली सुधारली पाहिजे असं आहे का? माझ्या शिक्षणाचा फायदा माझ्या समाज घटकांना झाला पाहिजे. मी जर कुण्या पद्धतीने शिकलो असेल तर माझ्या समाजातला जो गरीब आहे, जो शिक्षणापासून वंचित आहे, त्यांना सुद्धा शिक्षित करण्याचं काम मी माझ्या शिक्षणाच्या माध्यमातून करेन. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्यासाठी शिका, संघटित व्हा, संघर्ष करा हा शब्द आपण कधीच विसरायचा नाही. त्यानंतर बघा बाबासाहेबाचा आर्थिक लढा म्हणजे काय? आता
बाबासाहेबांचा आर्थिक लढा म्हणजे काय? ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र या चातुर्वर्ण्य व्यवस्थेमध्ये ब्राह्मणाला शिक्षणाचा अधिकार होता, क्षत्रियांना भूभागाचं रक्षण करण्याचा अधिकार होता, वैश्यांना व्यवसाय करण्याचं स्वातंत्र्य होतं आणि शूद्रांना वरील सर्वांची गुलामी करण्याचं स्वातंत्र्य होतं. मग बाबासाहेबांनी काय केलं? मग बाबासाहेबांनी तुम्हाला कलम 14, 15, 16, 17, 18 दिलं. कलम 14 काय सांगते? कलम 14 सांगते कायद्यासमोर सर्व समान असतील. आता कायद्यासमोर सर्व समान असतील म्हणजे जो श्रीमंत असेल, गरीब असेल तो कायद्यापुढे समान आहे, जो उच्चवर्णीय आहे, निम्नवर्णीय तो समान आहे, जो कोणत्याही जातीचा असेल, कोणत्याही धर्माचा असेल तो सुद्धा समानच असेल. कोणालाही विशेष अधिकार कलम 14 अंतर्गत नाकारते. कलम 15 काय सांगते? कलम 15 सांगते की धर्म, वंश, जात, लिंग व जन्मस्थान या कारणावरून धर्मावरून नाही, जातीवरून नाही, वंशावरून नाही, जन्मस्थानावरून नाही किंवा लिंगावरून नाही. लिंग म्हणजे काय? स्त्री आणि पुरुष. या कारणावरून सार्वजनिक जे ठिकाण असतं, तुमचे ग्रामपंचायत असेल, जे काही सार्वजनिक ठिकाण असतील, बस स्टॉप असेल, कोणी असेल, तिथं तुम्हाला विषमतापूर्वक वागणूक देता येणार नाही. कलम 16 काय सांगते? कलम 16 तर सध्या वादग्रस्त आहे. त्याचं कारण हे आहे, त्या कलम 16(4) मध्येच आहे आरक्षण. आरक्षण आलं की आरक्षणाचे अनेक उठाव. मनोज जरांगे पाटील तुम्हाला सर्वांना माहित असतील. जो व्यक्ती अभ्यास करतो, ज्यांना थोडंफार राजकीय ज्ञान आहे किंवा राजकीय आवड आहे, त्या व्यक्तीला मनोज जरांगे पाटील 100% माहित असेल. मनोज जरांगे पाटील हा मराठवाड्यातल्या जालना जिल्ह्याचा आहे. त्याचं म्हणणं काय की माझा जो मराठा समाज आहे, माझा मराठा समाज खूप दिवसापासून पिडलेला आहे, त्याची गरिबी दूर करण्यासाठी त्याला आरक्षणाची गरज आहे. कितीतरी दिवसापासून तो आरक्षणासाठी उपोषण करत आहे, मरणांतिक उपोषण करत आहे. गांधीजींच्या नंतर जर कोणी इतक्या मरणांतिक उपोषणाला जर कोणी बसला असेल तर माझ्या मते ते मनोज जरांगे पाटील असतील. त्याच्या अगोदर अण्णा हजारे वगैरे असतील, पण मनोज जरांगे पाटील कशासाठी लढत आहे? आम्हाला सुद्धा संधीची समानता द्या. तुम्हाला माहिती आहे, माझ्या मते ह्याच्या पुढे जर कुठेही कार्यक्रम होत असतील तर आपल्या कार्यक्रमाची सुरुवात ही भारतीय संविधानाची प्रस्तावना वाचून करावी. कारण का? ही प्रस्तावना आपल्या सर्वांना पोषक आहे, सर्वांना आवश्यक आहे. आम्ही भारताचे लोक, त्या संविधानाच्या प्रस्तावनेमध्ये कुठंच म्हणलं नाही आम्ही हिंदूंचे लोक, आम्ही मुस्लिमांचे लोक, आम्ही ईसाईचे लोक, आम्ही सिखाचे लोक, असं कुठंच म्हणलं नाही. प्रस्तावनेची सुरुवात कशी होते? आम्ही भारताचे लोक. म्हणजे काय? आम्ही सर्वजण, कोणत्या जातीला, कोणत्या धर्माला उच्च स्थान दिलं नाही. आम्ही भारताचे लोक, यानुसार आपल्या संविधानाची प्रस्तावना सुरू होते. आणि काय म्हणते पुढे? सामाजिक, आर्थिक व राजकीय न्याय द्यायचे आहे. प्रस्तावना काय म्हणते? सामाजिक, आर्थिक व राजकीय न्याय द्यायचे आहे. आता राजकीय, सामाजिक आणि आर्थिक न्याय कसा आहे? सामाजिक म्हणजे तुमची विषमता, ती विषमता दूर करण्याचं काम केलं कलम 14 ते 18 पर्यंत. 17 मध्ये कलम काय सांगते? कलम 17 अस्पृश्यता पाळणे गुन्हा आहे. ह्याच्या पुढे कोणत्याही पद्धतीची अस्पृश्यता नाही. अस्पृश्यता म्हणजे स्पर्श करण्यास लायक नाही. म्हणजे काय? स्पर्श करण्या, एखादा जर दलित समाजातला व्यक्ती असेल तर तत्कालीन परिस्थितीमध्ये उच्चवर्णीय लोक त्यांना शिवून घेतले जायचे नाही. शिवले तर धर्माची विटंबना व्हायची, त्यांच्या जातीची विटंबना व्हायची. पण कलम 17 अस्पृश्यता पाळणे गुन्हा आहे असं सांगितलं. आता ह्याच्या पुढे जर कोणी अस्पृश्यता पाळेल, कोणी जर आपल्याला जातीच्या आणि धर्माच्या आधारावरून दूर करत असेल तर त्याच्यावरती कलम 17चा आधार घेऊन आपल्याला केस करता येते. समजत आहे तुम्हाला? राजकीय आरक्षण म्हणजे तेच जे खासदाराचं राखीव आहे, जे आमदारांचं राखीव आहे. आणि आर्थिक आरक्षण म्हणजे काय? आर्थिक न्याय म्हणजे काय? आर्थिक न्याय म्हणजे समजा स्त्री आणि पुरुष दोघंही 8-8 तास काम करत आहेत, तरी पण महिलांना 300 रुपये आणि पुरुषांना 500 रुपये. कामाचे तास किती आहेत? दोघांचे सेमच आहेत. दोघं बी तेवढ्याच मेहनतीचं काम करता येतं. दोघांची काम करण्याचा कालावधी सेम आहे, तरी त्यांचं वेतन मात्र विषमतापूर्वक आहे. आता विषमतापूर्वक आहे म्हणजे काय? महिलांना 8 तास काम करून 300 रुपये आणि पुरुषांना 8 तास काम करून 500 रुपये. हे जे 500 रुपये आणि 300 रुपये आहे, हे आर्थिक विषमता आपलं संविधान नाकारतं. आणि समान कामाबद्दल समान वेतन देतं. आता समान कामाबद्दल म्हणजे काय? 8 तास जर महिलांनी काम केलं आणि 8 तास पुरुषांनी काम केलं तर दोघांनाही 500 रुपये द्या किंवा दोघांना पण 300 रुपये द्या. ही विषमतापूर्वक जी 300 आणि 500ची आहे ते मात्र वेतन देता येणार नाही. अशा प्रकारचा व्यवस्था बाबासाहेबांनी आपल्यासाठी
करून गेलेली आहे. त्यासाठी बाबासाहेबांचा आपणाला आशीर्वाद, बाबासाहेबांचा आपणाला संदेश प्रत्येक वेळी डोक्यामध्ये ठेवायचा आहे. त्यानंतर बघा बाबासाहेबांचं महिलांच्या बाबतीत काम काय, किती जणांना माहित आहे हो हिंदू कोड बिल म्हणजे काय? हिंदू कोड बिलामध्ये बाबासाहेबांनी काय गरज पडली होती की कायदे मंत्री पदाचा राजीनामा बाबासाहेबांना द्यावा लागला. आजकालचे मंत्री बघताय, मंत्री पदासाठी कोण कोणत्या पक्षामध्ये जातं. सकाळी रात्री झोपताना जर बघितलं आपण की एखादा व्यक्ती XYZ या पक्षात आहे, सकाळी उठल्यानंतर कळतं की तोच व्यक्ती दुसऱ्या पक्षामध्ये आहे. समजत आहे? त्यासाठी तशा पद्धतीचं वातावरण आता तयार झालेलं आहे. बाबासाहेबांनी हिंदू कोड बिलासाठी अक्षरशः राजीनामा दिला होता. समजत आहे? त्यासाठी महिलांसाठी बाबासाहेबांनी काय केलं, महिलांसाठी बाबासाहेबांनी तुमच्यासाठी कौटुंबिक हिंसाचार कायदा असेल, तुमच्यासाठी चांगल्या पद्धतीचं नियोजन असेल, समान कामासाठी समान वेतन असेल. जर तुम्ही एखादी महिला प्रेग्नंट असेल, ती जर कोणत्या सरकारी कामामध्ये कामाला असेल तर तिला एकाने पगारी सुट्टी देण्याचं काम बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं आहे. समजत आहे? त्यासाठी बाबासाहेबांचा लढा आपल्याला पुढे घेऊन जायचा आहे. 8 तासाचीच ड्युटी करण्याचा अधिकार बाबासाहेबांनी दिलेला आहे. ओके. त्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांचं बघा संविधान सभेमध्ये बाबासाहेब आंबेडकरांचा प्रवेश कसा झाला तुम्हाला माहिती आहे. बाबासाहेब आंबेडकरांना जन्मल्यानंतर सुद्धा विरोध झाला आणि बाबासाहेब आंबेडकरांना संविधान सभेमध्ये जाताना सुद्धा विरोध झाला. संविधान सभेमध्ये जाताना विरोध झाला म्हणजे काय, बाबासाहेब आंबेडकरांना सर्व ठिकाणचे दरवाजे बंद करण्यात आले म्हणजे की ह्यांना कोणत्याही परिस्थितीमध्ये बाबासाहेबांना संविधान सभेमध्ये जाता येणार नाही. त्यावेळेस पश्चिम बंगाल मधला जोगेंद्रनाथ मंडल नावाचा व्यक्ती बाबासाहेब आंबेडकरांना, जो भंगी समाजाचा होता, त्या व्यक्तीनं बाबासाहेब आंबेडकरांना पश्चिम बंगालमध्ये घेऊन गेलं आणि तिथून संविधान सभेवर पाठवण्यात आलं. तिथून बाबासाहेब आंबेडकर संविधान सभेवर गेले. तिथून गेल्यानंतर सुद्धा भारताची फाळणी झाली. भारताची फाळणी झाल्यानंतर पाकिस्तान राज्य देश निर्माण झाला आणि ते बाबासाहेबांचं जे मतदारसंघ होतं ते पाकिस्तानमध्ये गेलं. मग बाबासाहेब पाकिस्तानचे संविधान सदस्य झाले. त्यावेळेस बाबासाहेबांनी तिथल्या संविधान सदस्याचा राजीनामा दिला आणि त्यानंतर भारताच्या संविधान सभेचे सदस्य महात्मा गांधीजींच्या सांगण्यावरून झालं. ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी गांधीजींचा वाद आहे, त्यांनीच गांधीजींनी सांगितलं होतं की बाबासाहेब आंबेडकरांसारखा तज्ञ व्यक्ती भारतामध्ये कुठेच नाही. ज्या व्यक्तीला संविधानाचं परिपूर्ण नॉलेज आहे असा व्यक्ती बाबासाहेबांशिवाय भारतामध्ये कुठेच नाही. त्यावेळेस गांधीजींच्या सांगण्यावरून संविधान सभेमधल्या MR जेकरला राजीनामा द्यावा लागला आणि MR जेकरनी राजीनामा दिल्यानंतर बाबासाहेब संविधान सभेमध्ये जाऊन 29 ऑगस्ट 1947 रोजी मसुदा समितीचे अध्यक्ष झाले आणि मसुदा समितीचे अध्यक्ष झाल्यानंतर 7 सदस्य होते बाबासाहेबांना धरून. त्या 7 सदस्याच्या माध्यमातून बाबासाहेब आंबेडकरांनी कोणीच तयार नव्हतं. त्यावेळेस बाबासाहेबांनी एकूण 60 देशाचा अभ्यास करून भारतासाठी जे पोषक आहे, जे अनुकूल आहे, जे गरजेचं आहे, जे संस्कृतीला धरून आहे, असे सुंदर, न्यायपूर्ण आणि स्वातंत्र्य, समता आणि बंधुतेचं संविधान आपल्या सर्वांना दिलं आणि त्या संविधानाचा आपण आदर केला पाहिजे. कोणीतरी संविधानावरती टीका करण्याचं काही काम नाही, कारण की संविधान कोणाचंच काहीच वाटोळा करत नाही. सर्वांना समानतेने वागवण्याचा अधिकार संविधान देतं. त्यासाठी संविधानाचा अभ्यास सर्व मित्रांनी केला पाहिजे. एवढं लक्षात ठेवा. मी एक तुम्हाला शायरी म्हणून दाखवतो. रुतबा मेरे सर को तेरे संविधान से मिला है, रुतबा मेरे सर को तेरे संविधान से मिला है, ये सम्मान भी मुझे तेरे संविधान से मिला है, औरों को जो मिला है वो मुकद्दर से मिला होगा, औरों को जो मिला है वो मुकद्दर से मिला होगा, हमें तो मुकद्दर भी तेरे संविधान से मिला है. त्यासाठी जे संविधानानं आपल्यासाठी केले त्या संविधानाला कधीच विसरायचं नाही. आपला मायबाप जर कुणी असेल तर ते फक्त संविधान आहे. त्यासाठी संविधानाचा अभ्यास करा, संविधानातल्या घटनेचा, कलमाचा अभ्यास करा आणि आपल्यासाठी काय पोषक आहे त्याचा वापर करून बडी जगा हासिल करा. मोठ्या मोठ्या पदावर जा. जोपर्यंत तुम्हाला मोठ्या पदावर जाणार नाही तोपर्यंत तुम्हाला कोणी सलाम करणार नाही. दुनिया झुकती है, झुकाने वाला चाहिए. तुम्ही झुकाने वाला बना आणि अभ्यास करा. आयोजकांचं म्हणणं मला एकाने 20 ते 25 मिनिटांमध्ये संपवायचं असं सांगण्यात आले. त्यासाठी माझा टाइम संपला असं मला वाटतंय. तरी तुम्हाला सांगतो आजची पिढीचं महत्व काय. 5 मिनिट बोलतो सर. 5 मिनिटांमध्ये मी भाषण कव्हर करतो कारण की आयोजकांनी मला थांबायला सांगितलेलं आहे. तर बघा आजच्या पिढीचं काय. आजची पिढी कुठं आहे. आजची पिढी इंस्टाग्राम, फेसबुक यावरती आहे. फेसबुकवरती, इंस्टाग्रामवरती रील्स बनवणं, अभ्यासाचा आणि त्यांचा काही संबंध नाही. कुठले तरी स्टार असतील त्यांचा फॉलो करणं आणि तेच आपल्याला एकाने आपलं सुख आहे असं वाटतं. तुम्हाला फ्री जे 2 GB 1.5 GB काही दिलेलं आहे ते तुम्हाला गुलाम केलेलं आहे.
तुम्हाला बेरोजगार केलेला याची तुम्हाला जाणीव नाही. ज्या दिवशी तुम्हाला जाणीव होईल, ज्या दिवशी तुम्हाला नोकरी भेटणार नाही, ज्या दिवशी घरामध्ये चुलीवर काही शिजणार नाही, त्यावेळेस तुम्हाला समजून जाईल की व्यवस्था आपल्या विरोधामध्ये कशी होती. पण ते कधी कळणार आहे? ज्या दिवशी तुम्हाला चटके बसायला लागतील. जोपर्यंत माणसाला चटके बसत नाही तर तोपर्यंत त्या चटक्याचं महत्व काय असतं तेच कळत नाही. त्यासाठी तुम्ही चांगल्या पद्धतीने अभ्यास करा. मी तर नवीन पिढीला हे सांगू शकतो, माझ्या मते अभ्यासाच्या बाहेर कोणतीच चांगली दुनिया नाही. जर कोणता चांगला मित्र असेल तर ते अभ्यास आहे. जर कोणता चांगला मित्र असेल तर ते पुस्तक आहे. पुस्तकासारखा मित्रच नाही. बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं, जर तुमच्याकडे 2 रुपये असतील तर 1 रुपयाचा तुम्ही अन्नासाठी वापर करा आणि 1 रुपया तुम्ही पुस्तकं खरेदी करण्यासाठी वापर करा. तो संदेश आपल्याला पुढे घेऊन जायचा आहे आणि त्या पद्धतीने आपल्याला चांगल्या पद्धतीचं स्वराज्य असेल छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातलं ते निर्माण करायचे आहे आणि चांगल्या पद्धतीनं सुसंघटितून, फक्त संघटित नाही, सुसंघटित सर्वांना सामावून घेणारं राज्य निर्माण करण्यासाठी प्रयत्न करायचे आहे. सरांनी ते भीमा तुझ्या मताचे ते सांगितलेलंच आहे. तरी मी तुम्हाला सांगतो, वामनदादा कर्डकचे एक कविता आहे जी शेवटला थांबवतो मी आता थोड्या वेळातच. त्या कवितामध्ये वामनदादा काय म्हणतात, भीमा तुझ्या मताचे जर 5 लोक असते, तलवारींच्या तयाचे न्यारेच टोक असते. वाणीत भीम आहे. वाणीत म्हणजे काय? सकाळी उठलं की जय भीम, संध्याकाळी झोपताना जय भीम, दुपारी भेटल्यानंतर जय भीम. आपल्या बोलण्यात भीम आहे पण कृतीमध्ये भीम नाही. वाणीत भीम आहे, करणीत भीम असता. वर्तन तुझ्या पिलांचे सारेच चोख असते. गोळी खुशाल घाला, फाशी खुशाल द्या रे. गोळी खुशाल घाला, फाशी खुशाल द्या रे. खोटे इथे खऱ्यांचे दुसरेच टोक असते. भीमा तुझ्या मताचे जर 5 लोक असते. तत्वांची जाण असती, बिंडोक लोक नसते. तत्वांची जाण असती, बिंडोक लोक नसते. सारे चलन तयाचे ते रोक ठोक असते. भीमा तुझ्या मताचे जर 5 लोक असते. मला आयोजकांनी इथं बोलण्याची संधी दिली, मला आयोजकांनी इथं आमंत्रित केलं, त्यासाठी सर्व आयोजकांचं मी मनापासून आभार मानतो. टायमाचा अवधी कमी असल्यामुळे मी माझं भाषण जे काही लांबलेलं होतं, लांबलचक भाषण होतं, मी आता इथं थांबवतो आणि सर्वांना परत एकदा क्रांतिकारी जय भीम म्हणतो. शिक्षणाशिवाय तुमची प्रगती नाही, हे शेवटचं वाक्य लक्षात ठेवा. अभ्यासाशिवाय तुमची प्रगती नाही. तुम्ही काही करा, कोणत्याही क्षेत्रात जा, सोबत मात्र तुमचा मित्र पुस्तक असले पाहिजेत याची काळजी घ्या. परत मी माझं भाषण थांबवतो. जय भीम, जय संविधान, जय भारत.